शशिकांत तरंगेजी, तुमच्या पक्षाच्या नेत्यांची सुद्धा नाव याच्यामध्ये आहेत. सुनील तटकरेंचं नाव याच्यामध्ये आहे, रुपाली चाकणकर यांचं नाव याच्यामध्ये आहे, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव याच्यामध्ये. काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची यावर? नाही, आता जे शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत साहेबांनी जे सांगितलं ते अत्यंत खरं आहे की अंजली दमाने यांनी एखाद्या अननोन व्यक्तीने जर आपल्याकडे सीडीआर दिले आणि त्यानुसार आपण प्रसार माध्यमातून सनसनाटी निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतोय त्यामध्ये सत्यता किती आहे, तो व्यक्ती कोणत्या दर्जाचा होता, तो एखादा प्रमुख अधिकारी आहे का, किंवा तो कोणत्या स्वरूपामध्ये अशा बातम्या लीक करण्याचा प्रयत्न करतोय की ज्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घातलं त्यांच्या कारकिर्दीला बदनाम करण्याचा तर या माध्यमातून प्रयत्न करण्याचा डाव कोण आखत असेल आणि अशा माध्यमातून जर समाज व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना सत्यता तपासल्याशिवाय जर कोण असं बदनाम करत असेल तर ते या महाराष्ट्रासाठी देशासाठी निंदनीय आहे. ज्यांनी फोन कॉल केले ते एसआयटी मध्ये समोर येईल आणि एसआयटीचा तपास झाल्यानंतर जो कोण दोषी असेल त्या दोषींवरती निश्चितपणे कारवाई होईल आणि कारवाई झालीही पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण आहोत. परंतु कुणीतरी सांगितलं आणि म्हणून ते खरं ठरलं असं होत नाही. अंजली दमाने यांनी अनेक वेळा अनेक असे आरोप महाराष्ट्रातील अनेक नामवंत नेतृत्वांवरती केलेले आहेत, परंतु त्याचं पुढं काय झालं हे देखील तपासणं गरजेचं आहे. पण जर तुमच्या नेत्यांचे एवढे फोन झाले असतील अशोक खराशी, तर त्यात तुम्हाला काही वावगं वाटतंय की नाही वाटत? नाही, 100% जर अशोक खरातांच्या बरोबर फोन कॉल झाले असतील तर ते कोणत्या कारणासाठी झाले? अशोक खरातांच्या बरोबर संबंध आले तो अशोक खरात आरोपी आहे हे समजल्यानंतर आले का? ते पूर्वी एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये संपर्कात आल्यानंतर तो पुढे जाऊन काय गुण उधळतो हे कोणालाच माहित नसतं. आज मी तुमच्या टीव्ही चॅनलवरती बोललो, बसलो, तुमचा मला संपर्क झाला आणि मी आलो, मी इथं काय गुण उधळणार आहे हे तुम्हाला माहित नव्हते. तसंच अशोक खरात समाज व्यवस्थेमध्ये काम करताना काय गुण उधळतो हे कोणाला माहित नव्हतं. आणि जर त्या गुन्ह्यामध्ये कोण सहभागी असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा, तो राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, भाजपचा याच्याशी मतलब नाही. जो कोण या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे, जो कोण या म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की अशोक खरात जे काही करत होता, गुन्हेगारी वृत्तीची कृत्य जी त्याची होती, त्याच्यावर जे आरोप आहेत त्याच्याबद्दल फोन करणाऱ्या नेत्यांना काहीही माहित नव्हतं, ते नेत्यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता, त्यांना त्याची काही माहिती नव्हती, असं म्हणणं आहे ना तुमच्या दोघांचं पण? हो, अगदी बरोबर, असं म्हणणं आहे. गुन्हेगार असेल ठीक आहे, तर कोणताही राजकीय नेता आपल्या कारकिर्दीला बट्टा लावणार नाही. तो अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहतो, ठीक पसंत करेल आणि त्याच्यावर कारवाईसाठी पुढे येण्यासाठी तो तयार राहील. परंतु कोणतीही कल्पना नसताना अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार करून. ठीक आहे. डॉक्टर कविताजी, पहा, आरोप कोणावरती अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाहीत. मात्र एका मताचा मी आहे की भोंदूबाबा अशोक खरात यांनी जी काही कृत्य केलेली आहेत त्यात सर्वांची चौकशी होऊन त्यांना योग्य ते कडक शासनाने झालंच पाहिजे. दुसरी गोष्ट, आता दमानिया मॅडम घ्या किंवा तुमच्या कोणत्या अंधारे बाई घ्या किंवा अजून एक कोणतरी पुण्याची बाई आहे, या तिघी जणींमध्ये सध्या स्पर्धा चालू आहे की तू पुढे की मी पुढे, मी पुढे की तू पुढे. आता जसं कुंभारे साहेबांनी जे काही इथे वाक्य रचना आता केली आणि त्याच्यावरती तुम्ही मला प्रश्न विचारला की अरुणजी, आता हे आरोप यांच्यावर झालेले तुमच्या माणसांवरती, तर त्यांनी त्या पदावरती राहिलं नाही पाहिजे, मग कसं काय होईल? खोटे आरोप, उद्या समजा मी तुमच्यावर खोटा आरोप केला की तुम्ही अँकर आहात जय महाराष्ट्राच्या आणि मी तुमच्यावर खोटा आरोप केला जो सिद्धच झाला नाही, तर मी काय तुमच्या संपादकांकडे जाऊन सांगणार अगोदर हिला बाजूला करा आणि मग तुमचं चॅनेल चालू ठेवा, असं होत